हटाव लुंगी बजाव पुंगी. ऐकायला थोडं विचित्र वाटलं ना, पण हे नाव आहे एका आंदोलनाचं. आणि हे आंदोलन सुरू केलं होतं बाळ नावाच्या एका बाप माणसाने, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. आता या आंदोलनाचं नाव असं का होतं, तर हे आंदोलन विशेष करून दाक्षिणात्यांविरोधात, म्हणजे परप्रांतीय दक्षिण भारतीय लोक या मुंबईमध्ये आले होते. या मुंबईमध्ये येऊन इथल्या मराठी माणसाच्या हातातोंडाशी आलेला घास हे लोक गिळत होते. इथले उद्योगधंदे, इथल्या नोकऱ्या सगळ्या या परप्रांतीयांच्या हातात जात होत्या. इथल्या नोकरदार वर्गामध्ये परप्रांतीयांचा टक्का मराठी माणसापेक्षा जास्त होता. इथली जी दुकानं होती त्या दुकानांवर सर्रास दाक्षिणात्य भाषेमध्ये पाट्या लावल्या जायच्या. आणि या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी थांबल्या पाहिजे. या लोकांना इथनं हुसकावून लावलं पाहिजे. यासाठी हटाव लुंगी बजाव पुंगी असं आव्हान बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या मार्मिक या व्यंगचित्रकात्मक साप्ताहिकातून केलं. आणि पुन्हा एकदा या मुंबई मधल्या मराठी माणसाला खडबडून जागा करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आणि याच आंदोलनातून जन्म झाला शिवसेना नावाच्या एका संघटनेचा. 5 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या मार्मिक मधून एक आव्हान केलं. येंडूगुंडूंचे मराठी माणसावरील आक्रमण हटवण्यासाठी लवकरच शिवसेनेची नोंदणी सुरू. आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसातच म्हणजे 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 रोजी म्हणजे पहिल्याच दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे गरजले. बाळासाहेब ठाकरेंनी आधीच मार्मिक मधून आव्हान केलं होतं की पिचक्या पाठीच्या कन्यांनी या मेळाव्याला येऊ नये. आणि बाळासाहेब ठाकरे या सभेत म्हणाले की महाराज जर आज इथे असते तर त्यांचं घोडं सुद्धा आज इथं उधळलं असतं. त्यांना वाटलं असतं की मी या शिवाजी पार्कात येऊन काय करू. आज इथला या मुंबई मधला मराठी माणूस नेबळट झालाय, नामर्द झाला. इथं या शिवाजी पार्काच्या बाहेर भये हिंडतायत, कुरमुरे घालणारे सुद्धा उपरेच. याच सभेमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे सुद्धा गरजले. ते म्हणाले की सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्या, मर्दाचं ते काम नव्हे. हा महाराष्ट्र काही लेच्या पेच्यांचा देश नाही, ही वाघाची अवलाद आहे. आणि या वाघाला जर का कुणी डिवचण्याचं काम केलं तर त्याचे काय परिणाम होतात त्याचे इतिहासात दाखले आहेत. आणि भविष्यातही ते तुम्हाला जर पाहायचे असतील तर ते पाहायला मिळतील. बस या सभेमध्ये जी ठिणगी पडली त्या ठिणगीचं रूपांतर झालं वानव्यामध्ये. दादर मधल्या या सभेतून जी लोक परत घरी जात होते, जाता जाताच उडप्यांच्या हॉटेलवर लोकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलची लोकांनी तोडफोड केली. तर काळा चौकीमध्ये बऱ्याचशा उडप्यांच्या हॉटेलामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. उडप्यांच्या हॉटेलानंतर शिवसेनेने दाक्षिणात्यांचे थिएटर्स टार्गेट केले, दाक्षिणात्य निर्मात्यांच्या चित्रपटांना टार्गेट केलं. मुंबईमधले एकूण 17 थिएटर्सवर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि दाक्षिणात्य निर्मात्यांचे सिनेमे बंद पाडले. या सगळ्या गोष्टीमुळे 1973 रोजी काँग्रेस सरकारला एक निर्णय घ्यावा लागला की सरकारी नोकऱ्यांमध्ये जी उच्च पद आहेत, उच्च पदांमध्ये 60% जागा, जर त्याच्या खालच्या दर्जाच्या पदांमध्ये 90% जागा या मुंबईमध्ये सलग 15 वर्ष जे लोक राहिले त्यांनाच आरक्षित ठेवाव्या. थोडक्यात काय तर काही गोष्टींना वेळीच लगाम घालणं गरजेचं असतं आणि ते काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. पण आज याच मराठी भाषेला, आपल्या माय मराठीला, ज्या भाषेनं आपल्याला वाढवलं त्या आईला योग्य तो सन्मान या मुंबईमध्ये मिळत नसेल तर इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागत. कारण या राष्ट्राची भाषा कुठली आहे मला माहिती नाहीये, पण या महाराष्ट्राची भाषा